पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राहाता येथील सहयोग फाउंडेशन, राहाता नगरपालिका, लायन्स क्लब राहाता, लायन्स क्लब सह्याद्रीच्या सहकार्याने वीरभद्र मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीमध्ये वीरभद्र मंदिर आणि परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला। प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी स्वतः हातामध्ये पोछा व झाडू घेत स्वच्छता मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। शनी मंदिर, नवनाथ मंदिर राहाता येथे प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका गट विकास अधिकारी आणि गावकऱ्यांच्या सहभागातून ही मोहीम राबवली जाणार आहे। सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी प्रस्तावना करत सर्वांचे स्वागत केले। प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा सहयोग फाउंडेशनद्वारे सत्कार करण्यात आला। प्रांताधिकारी माणिक शेवाळ यांनी परिसरामधील सर्व मंदिरांची स्वच्छता करत रोषणाई करून राम मंदिर उद्घाटन सोहळा आनंदोत्सव म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं। तर सहयोग फाउंडेशनद्वारे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची स्तुती केली। तहसीलदार अमोल मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला। तर सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाण यांनी स्वच्छता मोहीम तात्पुरती न करता जीवनाचा एक भाग व्हावा, प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य म्हणून आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवल्यास प्रशासनावर ताण येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली। शेवटी लायन्स क्लब सह्याद्रीचे अध्यक्ष राजेंद्र फंड यांनी सर्वांचे आभार मानले। एक सामाजिक चळवळ असून या सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 8 ते 9 वर्षापासून स्वच्छता, वृक्ष लागवड, वृक्षांचं संवर्धन या पद्धतीने सामाजिक उपक्रम हे घेतले जातात। आपणास कल्पना आहे की दिनांक 22 रोजी अयोध्या येथे श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी सर्व भारतीयांना आवाहन केलेलं आहे की सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात यावी। तसेच सर्व मंदिरांमध्ये दिनांक 21 ते 26 पर्यंत विद्युत रोषणाई करण्यात यावी, लाईटिंग करण्यात यावी आणि हा एक देशामध्ये आनंदोत्सव हा साजरा करण्यात यावा। याच पार्श्वभूमीवर आज सर्व राहत्याचे आणि जिल्ह्याचे आराध्य दैवत वीरभद्र मंदिर या ठिकाणी आमच्या सर्व नगरपालिका, सहयोग फाउंडेशन आणि प्रशासन यांच्या वतीने स्वच्छता मोहीम आज घेण्यात आलेली आहे। अतिशय चांगला असा हा प्रतिसाद मिळालेला आहे। मी सर्व आमच्या राहता येथील सर्व नागरिकांना आव्हान करेन की आपल्या गावातील, आपल्या परिसरातील जे जे मंदिरे आहेत त्या मंदिरांमध्ये स्वच्छता करावी। नुसती स्वच्छता नाही तर यापुढेही त्या ठिकाणचं वातावरण कसं स्वच्छ राहील या पद्धतीने आपण दक्षता घ्यावी। त्याचप्रमाणे लाईटिंग करून आणि हा आनंदोत्सव साजरा करावा। धन्यवाद। जानेवारी रोजी अयोध्येमध्ये अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे। तर त्या अनुषंगाने सर्व देशामध्ये जे उल्हास वातावरण आहे त्याच याच्यात आपण सर्व जी आपली मंदिरं आहेत गावागावातील, शहरातील त्याची स्वच्छता करणं, 21 तारखेपासून त्या सर्व मंदिरांवर लाईटिंग करणं आणि हा आनंदोत्सव साजरा करणं हे आपण सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं। आणि त्याच अनुषंगाने सहयोगी फाउंडेशनने आज वीरभद्र मंदिर येथे स्वच्छता अभियान घेऊन याचा घेतला आणि त्याच्यात आम्हालाही सहभागी करून घेतलं। याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावं। आपल्या गावातील, आपल्या परिसरातील मंदिरं स्वच्छ करावीत आणि 21 तारखेपासून सर्व मंदिरांमध्ये लाईटिंग करावी आणि हा रामोत्सव साजरा करावा। धन्यवाद। नमस्कार। मी सर्वांना धन्यवाद देतो। इतक्या सकाळी पहाटे तहसीलदार साहेब, प्रांत साहेब आले तुमच्या विनंतीने मान घेऊन आणि तसं बघायला तर गाडेकर सर म्हटलं त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी 2014मध्ये जे आवाहन केलं तेव्हापासून प्रत्येक रविवारी आपलं सहयोग फाउंडेशन, नगरपालिका आणि इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्रत्येक रविवारी 1 तास वृक्षारोपण अथवा स्वच्छता अभियान आपण अविरत राबवत आलेलो आहे आणि त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होत आहे। तर आज राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने आज आपण इथं वीरभद्र मंदिर आहे आपण स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। मला वाटतं हे 1 दिवसाचं अभियान न राहता हे आपलं एक जीवनक्रम झाला पाहिजे की प्रत्येक नागरिकाने आपलं, आपण जसं आपण म्हणतो की आपल्या हक्कासाठी आपण भांडतोय त्यासाठी आपलं कर्तव्य काही आहे एक सुजाण नागरिक म्हणून, तर मला वाटतं आपण प्रत्येकाने जर आपलं घर आणि आपला परिसर जरी स्वच्छ ठेवला
तर हे जे प्रशासन किंवा नगरपालिकेवर जो ताण येतोय स्वच्छतेचा तो येणार नाही. तर त्यासाठी मला परत एकदा विनंती करायची सर्वांनी, आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि शक्य असेल त्यांनी प्रत्येक रविवारी आपल्या समाजासाठी 1 तास द्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. 22 जानेवारी 2024ला होऊ घातलेल्या अयोध्या मंदिरातला उत्सव, राम मंदिराचे उद्घाटन आणि त्यानिमित्तानं आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राहता शहरामध्ये आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. 2014 साली पंतप्रधान मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आणि 2014 पासून राहता शहरामध्ये सहयोग फाउंडेशन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता मोहीम राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहनानुसार राहता शहरामध्ये असलेले राहता नगर परिषद, सहयोग मंडळ, स्थानिक प्रशासन, लायन्स क्लब राहता, लायन्स क्लब सह्याद्री यांच्या वतीनं आयोजित केलेलं आपलं जे स्वच्छता अभियान, मंदिर स्वच्छता अभियान, यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय प्रांताधिकारी श्री माणिकजी आयर साहेब, तहसीलदार श्री अमोलजी मोरे साहेब, सहयोग मंडळाचे व वरील सर्व मंडळांचे सर्व सदस्य आपण या ठिकाणी सर्वजण हजर राहिला, या मंदिर परिसराची स्वच्छता केली, याबद्दल सर्व उपस्थितांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक आभार. धन्यवाद. या प्रसंगी पत्रकार राजबाई पठाण, राहता वकील संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय धनावटे, राहता नगरपालिकेच्या कार्यालय अधीक्षक सुरेखा जोगदळकर, स्वच्छता निरीक्षक विजय आवारे, प्रकल्पाधिकारी अंकुश कुसाळकर, राहता बसस्थानक व्यवस्थापक किरण राऊत, ॲडव्होकेट गोरख दंडवते, भाऊसाहेब बनकर, लायन्स क्लब राहताचे संस्थापक अध्यक्ष दीपक दंडवते, विलास वाळेकर, संजय बाबर, बबलू फटांगरे, संजय उबाळे, संजय वाघमारे, राजेंद्र वायकर, नामदेव गवते, सीताराम बावके, शिवाजी पोटे, दीपक गाडेकर, विठ्ठल निर्मळ, उमेश लोटे, प्रकाश बेंद्रे, विष्णू गाडेकर, उज्ज्वला गाडेकर, मनोज विपाडा, ऋषी आहेर, अंकुश गांधी, परमेश चव्हाण, सुभाष दंडवते, राजेंद्र बांगर, पांडुरंग गायकवाड, बबन लुटे, अशोक वाघ, सुनील ताजणे, अनिल कुंभकर्ण, अशोक साठे, फिलिप दुशिंग, सलमान शेख, कैलास खरात, संजय गोयर, योगेश वैराळ, सूरज गोयर, सुनीला मोकळ, आकाश वाघमारे, प्रवीण पगारे, प्रभाकर नावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी संदीप अव्वळ, राहता.